एक सकाळी इथे जरा टॉर्च मारवूया. ह्या ठिकाणी थोडं खोदकाम करण्याचा प्रयत्न केले दिसतात, पण इकडचं म्हणजे हे अर्धवटच ठेवल्यासारखं दिसतंय. खोदकामाच्या खाणाखुणा तर दिसत आहेत, पण हे अर्धवटच ठेवलंय. इथे पण कोरीव काम करण्याचा प्रयत्न दिसतो, पण तेही अर्धवटच आहे. इथे टॉर्च मार गणी. झाड बुद्धाच असतं ना. लेणीच्या उजवीकडील भागात पण हे असं एक भुयार दिसते. हे थोडंसं खोलवर असलेलं भुयार आहे, पण इथंही पुढे असं काही काम झालेलं दिसत नाहीये. लेणीमधल्या ह्या मूर्तीचा प्रकार हा भूमिस्पर्श मुद्रेतली बुद्ध मूर्ती ह्या प्रकारात मोडते. गोमाशी बौद्ध लेणी ही पाली खोपोली रस्त्यावरतीच गोमाशी फाटा, गोमाशी हे गाव आहे, आणि त्या गोमाशी फाट्यावरून एक आतमध्ये साधारणपणे एक 4-5 किलोमीटर आतमध्ये आलं तर थोडंसं आतल्या साईडला एका ठिकाणी रस्त्यापासून एक साधारणपणे 200 मीटर आतमध्ये आलं की एक छोटासा डोंगर चढून आपण या लेणीकडे येऊ शकतो. आणि ही लेणी चढण्यासाठी फार काही डिफिकल्ट नाही आहे, हार्डली 10 मिनिटाचा टाइम लागतो. आणि गोमाशी बौद्ध लेणी ही इतर लेणींप्रमाणेच इथं थोडंसं अतिक्रमण दिसतंय, कारण लोकल स्थानिकांना इकडच्या फारसं काही माहीत नाहीये. त्यामुळे बुद्धांच्या मूर्तीवरती सुद्धा काही कपडे वगैरे असतात, किंवा इथे येऊन काही नारळ वगैरे फोडले जातात, किंवा त्यांना काही गंध वगैरे लावणं असे प्रकार इथे होतात, कारण स्थानिकांना त्याबद्दल अवेअरनेस नाही, किंवा ही बुद्ध मूर्ती आहे ह्याबद्दल, किंवा ही बौद्ध लेणी आहे याबद्दल लोकांना तसं काही फारसं माहीत नाहीये. त्यामुळे थोडंसं त्या टाईपचं एक धार्मिक अतिक्रमण इथे होतं. पण एक पुरातत्व खात्याचा एक बोर्ड पण आहे इथे लागलं, म्हणजे ही लेणी पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत येते. गरज आहे ती इथे ह्या लेणीच्या बद्दल थोडंसं आणखीन इतिहास संशोधन होणं, ह्या लेणीचा कालखंड कधीचा आहे त्याबद्दल संशोधन करणं. कारण ओव्हरऑल एक बघितल्यानंतर ही कळतं की हे ट्रान्झिशन पिरियडच्या आसपासची ही लेणी असावी, कारण इथे फारसं कोरीव काम कुठे दिसत नाहीये. इथे जेवढे पण ह्या ठिकाणी 2-3 ठिकाणी कोरीव काम करण्याचा प्रयत्न केला दिसतो, पण कदाचित दगड त्या कॅटेगरीचा नसावा, त्यामुळे कदाचित ते काम केलेलं नसेल. 3 ठिकाणी असं काम केल्याच्या खुणा दिसतात. इथं ह्या साईडला थोडी जागा आहे जी भिक्खूंची बसण्याची जागा किंवा झोपण्याची जागा असते, त्या टाईपची जागा आहे इथे ह्या कोपऱ्यात दिसते. आणि बाकी इथं असं काही कोरीव काम दिसत नाही. त्याच्या बाजूची जी केव आहे, लेणी आहे, ती नैसर्गिक लेणी आहे. तिथे काही असं कोणत्याही प्रकारचं मानवी काम दिसत नाहीये, ती पूर्णतः नैसर्गिक आहे. आणि फक्त ह्या लेणीमध्ये आता हे 2-3 ठिकाणी आतमध्ये कक्ष बनवण्याचं काम होतं, पण ते झालेलं नाही, ते अर्धवट काम आहे. थोडक्यात एक अर्धवट प्रकारची ही गुहा आहे, ही लेणी आहे. आणि फक्त एकच की इथे बुद्ध मूर्ती आहे या लेणीमध्ये. आणि मला वाटतं नंतरच्या काळामध्ये इथे त्याच्यावरती थोडं प्लास्टरचं काम वगैरे झालेलं आहे. तर एक छोटीशी ही गुहा आहे, लेणी आहे. तर लेणी समर्थकांचं किंवा इतिहासप्रेमींचं ह्या लेणीवरती येणं वाढलं तरच ह्या लेणीबद्दल लोकांना कळत राहील, इतर लोकांना ह्याच्याबद्दल माहिती मिळेल, आणि कुठेतरी ह्या लेणीचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचेल ज्यांना इतिहासाबद्दल माहीत नाहीये. सो मी सर्वांना आवाहन करेन की जेवढं शक्य तेवढं लोकांनी या लेणीकडे येण्याचा प्रयत्न करावा. इथे लोकांचा राबता वाढणं गरजेचं आहे. थँक्यू. लेणीच्या उजवीकडच्या भागामध्ये हे एक छोटंसं पाण्याचं पाणीपोढी दिसते, पण हे फार छोटं आहे. आणि
हा एक वॉटरफॉल वरून वाहतोय, पण आता हा पाऊस नसल्यामुळे हे फार लहानसा वॉटरफॉल आहे.